साहित्य बघूया. गुलाबी लोकर घेतली आहे, पांढरी लोकर आहे, ही 3 नंबरची सुई घेतली आहे. आपल्याला हे मटेरियल लागणार आहे. स्टिच मार्कर्स आणि ही किचनची रिंग लागेल. कात्री. चला बघूया कसं करायचं. छोटीशी पर्स आणि त्याचं एक किचन. तेरा साखळ्यांनी आपण सुरू करणार आहोत. तेरा साखळ्या. तेरा साखळ्या झाल्या. पहिली साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये हाफ डबल क्रोशा म्हणजे वेढा घेऊन टाक्यातून सुई परत वेढा घेऊन बाहेर काढायची आणि या 3 टाक्यांचा एक टाका हाफ डबल क्रोशा. तुम्हाला डिटेलमध्ये लिंक हवी असेल तर आय बटनवर तुम्हाला दिसेल. हाफ डबल क्रोशा कसा करायचा. प्रत्येक टाक्यात आपण हाफ डबल क्रोशा करतोय. तर आधी दाखवलेले सगळं मटेरियल जे आहे त्याच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसतील. मी सगळ्या टाक्यांमध्ये हाफ डबल क्रोशा केलाय. तर शेवटच्या टाक्यामध्ये मी 2 करणार टाके हाफ डबल क्रोशे, 1 आणि 2. आता प्रोजेक्टच्या ह्या साईडने आपली जी फाउंडेशन चेन होती त्याच्या ह्या साईडला आपण एक ओळ केली आहे, तर ह्या साईडला एक ओळ करणार. हा आपल्या छोट्याशा पर्सचा बेस असेल. शेवटच्या टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशा करते आणि स्लिप स्टिच करते. आता प्रत्येक टाक्यामध्ये प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. चेन 1नी ओळीची सुरुवात करणार. चेन 1 काही काउंट होणार नाही आहे. तर प्रत्येक एका टाक्यामध्ये एक हाफ डबल क्रोशा.
इथून आता शेवटपर्यंत इथपर्यंत हाफ डबल क्रोशा करूया. शेवटचा टाका झाल्यावर स्लिप स्टिच केलं आहे. तुम्ही बघू शकता असं वाटीसारखं छान ऑलरेडी ते पर्सचा शेप घ्यायला सुरुवात केली आहे. ही एक ओळ, ही दुसरी ओळ. 2 ओळी झालेल्या आहेत. आपल्याला एकूण 6 ओळी करायच्या आहेत. आपण टाके वाढवणार पण नाही आहोत आणि कमी पण नाही करणार. पण आहे त्या टाक्यांवरती एक 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 ओळ वाढवत जाणार. प्रत्येक टाक्यात एक हाफ डबल क्रोशा घालत. हाफ डबल क्रोशा इन ईच स्टिच फॉर 6 rows. we've completed 2 rows. 2 ओळी झालेल्या आहेत और 2 राउंड्स. ही तिसरी ओळ सुरू केली आहे. अशा आपल्याला ते तिसरी ओळ झाली आहे, चौथी, पाचवी आणि 6वी अशा 6 ओळी करायच्यात. एवढं होईल. 6 ओळी झाल्या की भेटूया. हाऊ क्यूट. अशा मस्त 6 ओळी झाल्यात. 1 2 3 4 5 6. आता मी स्लिप स्टिच करते. ओळ बंद करते स्लिप स्टिचने आणि एक चेन. आता हँडलसाठी आपण छोटंसं जे हँडल होतं ना त्यासाठी जागा करतोय आणि त्यासाठी मी हे स्टिच मार्कर वापरणार आहे. एक 2 3 4 5 6. इकडे 6, इकडे 6 सोडले. आता मध्ये 3 सोडायचे. 1 2 3. आता इथे एक स्टिच मार्कर लावूया. 1 2 3. तर इथे मध्ये 6 सोडायचे. 1 2 3 1 2 3. मध्ये 3 सुटलेत का बघते. सेफ्टी पिन सारखं लॉक होतं. इथे जरा डाऊट आहे. 6 पाहिजे तिथे. 1 2 3 4 5 6 बरोबर. आणि या दोन्हीच्या मध्ये 3 3. या दोघांच्या मध्ये 3, या दोघांच्या मध्ये 3. इकडे 6, इकडे 6. ओके. आपण हाफ डबल क्रोशा करतोय तेच सुरू ठेवणार आहोत आपण.
जिथे स्टिच मार्कर लावला आहे तिथे पण आपण एक हाफ डबल क्रोशा केला. आता मी 3 चेन्स करणार, 5 चेन्स करणार. आता हे मध्ये हँडलची जागा आपण सोडून देणार आहे. 5 चेन्स करणार. 1 2 3 4 5. बरोबर. जिथे स्टिच मार्कर आहे तिथे पण हाफ डबल क्रोशा करणार. आणि उरलेल्या टाक्यांमध्ये हाफ डबल क्रोशा करून टाकणार. तीन साखळ्यांची गॅप आली आहे. ते मागे केलं तसं 5 साखळ्या घालायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 आणि ते स्लिप स्टिच करून आपल्याला इथे एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. आता आपण हे स्टिच मार्कर्स काढून घेऊया. त्याचं काम झालेलं आहे. ते हाफ डबल क्रोशा. हाफ डबल क्रोशा करून एक स्लिप स्टिच केला की लॉक. मस्त. सो स्वीट इट इज. हे छोटेसे स्टिच मार्कर्स आहेत. क्यूट कलर्स आणि काय म्हणूया प्लॅस्टिकचे आहेत. लहान घरात कोणी असेल तर टोचणार पण नाहीत. लास्ट रो करायची आपल्याला आणि आपल्याला तेव्हा ती रो करताना आपल्याला किचनची रिंग अटॅच करायची आहे. ओके. सो चेन 1 आणि सेम स्टिचमध्ये आपण सिंगल क्रोशा केला आहे. सगळ्या टाक्यांमध्ये सिंगल क्रोशा करायचे. वेढा घ्यायचा नाही. सुईमधनं धागा ओढून घ्यायचा आणि 2चा 1. ओके. यार्न ओव्हर आणि पुल थ्रू 2. इथे या साखळ्या आहेत त्याच्यामध्ये पण एक 5 सिंगल क्रोशे केले. असेच खाली पण करायचे. आणि आता थर्ड जेव्हा आपण हे करणार आहोत, थर्ड चेनमध्ये आपण जेव्हा टाका कंप्लीट करणार तेव्हा आपण ही चेन की चेनची रिंग ह्याच्यामध्ये अटॅच करायची आणि मागे जे 5 केले होते त्यातल्या मधल्या टाक्यामध्ये इन्सर्ट करून टाका कंप्लीट करायचा. सो आपली ही किचनची रिंग इथे अटॅच झाली आहे.
आणि ह्या उरलेल्या 2 साखळ्या कंप्लीट करायच्या सिंगल क्रोशाने. 1 2 आणि इथे स्लिप स्टिचनी लॉक करायचं. वाव, सी लॉक पण झालं इथे. दोरा कट करून घेऊ. तो दोरा हाईड पण करून घेऊया. आणि ही अशी किचनची रिंग आहे, पण ह्याला एक ॲप्लिक किंवा एक छोटंसं आपण काहीतरी लावूया. काय म्हणता मंडळी? मग आता ह्याला कॉन्ट्रास्ट म्हणून मी व्हाईट मगाशी दाखवला होता, आपण व्हाईट घेऊया. तुम्ही कुठलाही रंग घेऊ शकता. माझ्याकडे इथे आता रेडसुद्धा आहे. बघू कोणता छान दिसतोय तो लावूया. मॅजिक रिंग करणार आहोत आणि मॅजिक रिंगमध्ये 3 साखळ्या करणार. 1 2 3 आणि ट्रेबल क्रोशे करणार. म्हणजे 2 वेळा वेढा घ्यायचा आणि डबलच्या ऐवजी डबल क्रोशाचीच प्रोसिजर फक्त 3 वेळा करायची. परत एकदा दाखवते. 1 आणि 2 2 वेळा वेढा घेतला. 4 टाके आहेत. 4चे 3 3चा 2 2चा 1. 1 मोर टाइम. त्याला 3 वेळा करायचं आहे. ट्रेबल क्रोशे. तीन झाले. आता परत 1 2 3 क्रोशे आणि स्लिप स्टिच. पुन्हा एकदा स्लिप स्टिच करायचं. आणि 3 चेन्स केल्या आणि परत 3 ट्रेबल क्रोशे करणार. ट्रेबल डबल ट्रेबल. करतानाच ते थोडंसं छोटं करून घेते. मॅजिक रिंगच्या दोन्ही धाग्यांमधनं आपण करतोय. हे 3 झाले. ट्रेबल क्रोशे आणि 3 चेन्स 1 2 3 आणि स्लिप स्टिच. वाव, सी दिसतानाच बो दिसतोय. मी एक साखळी घालणार आणि दोरा कट करून घेते. नॅचरलीच त्याला असे 2 धागे आलेत. आता त्याला अशी बोला त्या मध्ये जे हे असतं ते करून घेऊ. अगदी छोटंसं करणार आहे, खूप मोठं नाही.
आपण मॅजिक रिंग घट्ट करून घेतली आहे. ती मॅजिक रिंग लपेल एवढंच आपण छोटेखानी बो आहे आपला, असा बोजड नको व्हायला. त्याला मागे गाठ मारून टाकू. ठीक आहे. आता कसलं गोड दिसतं हे सगळं प्रकरण. हाऊ स्वीट. मी ही जी गाठ मारली आहे ना, तर मी काय करणार, मला हा बो इथे अटॅच करायचा आहे. असं मस्त क्लासी लेडीचं किचन वाटलं पाहिजे, असं साईडला. ओके. मी इथून मी हे धागे आत काढून घेणार, 2च. मी 2 धागे इथेच ठेवणार असे. 2 धागे मी आत काढून घेतलेत. मी इथे आतमध्ये मी गाठ मारणार. दिसतंय? जस्ट ॲडजस्ट द कॅमेरा बिट. ओके. आता कॅन यू सी दिस? मी इथे गाठ मारणार आहे. आणि हे दोरे 2 बाहेरचे आतले जे आहेत ते कट करून टाकणार. मस्त गाठ मारली आहे घट्ट अशी, आणि आतनं हे आणि हा इथे बो आहे. आणि हे आपलं किचन. कमाल. दिस इज ऑसम. आणि हे 2 दोरे मी असे कट करणार. बघितलं फ्रेंड्स? इजंट इट अमेझिंगली क्लासी? वाव. If you like this idea of bow, please comment. Beautiful. Thank you, girls. Hey, I'm super excited and happy to share this video. मला करताना खूप मजा आली. तुम्हाला सुद्धा येणार. आय एम सो शुअर अबाउट इट. असेच छान पर्सेस, किचन्स, रोजेस करण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. साइनिंग ऑफ मीनल. बाय बाय. कीप क्रिएटिंग, हॅपी क्रोशेटिंग.